आज रामनवमीचा उत्सव देशभर पार पडतोय। शिर्डीत देखील रामनवमीचा उत्सवाची मोठी धूम दिसून येते। गेले अनेक वर्ष साईबाबा मंदिरात प्रमुख पुजारी म्हणून काम केलेले बाळकृष्ण जोशी महाराज आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। साईबाबा आणि राम यांचं काय नातं सांगितलं गेलंय आणि काय महत्व आज रामनवमीचं आहे? बाबा देहधारी होते त्यावेळेस बाबांनी स्वतः हा रामनवमी उत्सव सुरू केलेला आहे। प्रभू रामचंद्राच्या स्वरूपामध्ये अनेक भक्तांना बाबांनी दर्शन दिलेले। कारण डॉक्टर कॅप्टन हाटे, दादासाहेब खापर्डेची पत्नी यांना प्रभू रामचंद्राच्या स्वरूपामध्ये दर्शन करून खापर्डेच्या पत्नीला स्वतः त्यांनी राजाराम राजाराम म्हणत जा असा मंत्र दिला। म्हणजे बाबा स्वतः जयामनी जैसा भाव तया तैसा अनुभव या उक्तीप्रमाणे प्रत्येक साई भक्ताला प्रत्येक साई भक्ताच्या मनाप्रमाणे दर्शन देतात। आणि बाबांनी मोठ्या आवडीने द्वारकामाई मंदिरामध्ये रामनवमी महोत्सव चालू केला। तो आजपर्यंत 114 वर्ष झाले। तो साईबाबा संस्थांतर्फे तो उत्सव आजपर्यंत चालू आहे। प्रभू रामचंद्राच्या स्वरूपामध्ये अनेक लोक या ठिकाणी बाबांचं दर्शन घेतात। बाबांनी रामकृष्ण म्हणजे प्रभू रामचंद्राचा जसा उत्सव चालू केला तसाच कृष्णाष्टमीचा सुद्धा उत्सव चालू केलेला आहे। त्यापर्यंत परंपरेनं साईबाबा संस्थान बाबांच्या वेळेपासून आजपर्यंत हा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। रामनवमी महोत्सवाच्या निमित्तानं देशाच्या कानाकोपऱ्यातून पालखीनं लोक इथे येतात। पालख्या घेऊन येतात। त्यांची धारणा असते की आपण बाबांच्या दर्शनाला आपण जातोय तर बाबा आपल्याला नक्कीच दर्शन देणार, म्हणून ते पदयात्री या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी बाबांचं दर्शन घेतात। राम जन्माचा सोहळा नेमका कशा पद्धतीनं मंदिरात पार पडतो? रामनवमी हा उत्सव जो आहे तो 3 दिवसाचा उत्सव साजरा केला जातो। त्याच्यामध्ये मुख्य दिवस रामजन्माचा असतो। रामजन्माचा उत्सव साजरा करत असताना सकाळी 10 ते 12 प्रभू रामचंद्राचे जन्माख्यान असलेलं कीर्तन होतं। 12 वाजता रामजन्म होतो आणि त्यानंतर बाबांची मध्यान्ह आरती होती। परंपरेनं हा उत्सव चालत आलेला आहे। परंतु साईबाबा संस्थांची परंपरा अशी की 3 दिवसाचा उत्सव करतात। सुरुवातीला अखंडित पारायणानं सुरू झालेला उत्सव दहीहंडी फोडून आणि काल्याचं कीर्तन होऊनच समाप्त होतो। असा हा रामनवमी महोत्सवाच्या उत्सवाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की या ठिकाणी रामनवमीच्या महोत्सवाच्या महापर्वणीनिमित्त गोदावरीचं पाणी आणून ग्रामस्थ साई भक्त सर्वजण पायी जातात आणि पायी पाणी आणून बाबाला गोदावरीचं स्नान घातलं जातं। आणि तसंच बाबा द्वारकामाई मंदिरामध्ये धान्य साठवून ठेवायचे ते पोतं ते तर रामनवमीच्या महोत्सवाच्या निमित्तानंच रामनवमीच्या उत्सवाच्या दिवस सकाळी 9:30 वाजता नवीन आणलेलं धान्य गव्हाचं पोतं त्याची पूजा होते आणि सवाद्य मिरवणुकीने परत जाऊन जुनं काढून नवीन पोतं त्या ठिकाणी स्थापन केलं जातं। आणि जुन्या पोत्यातलं जे धान्य आहे ते साई प्रसादालयामध्ये नेऊन त्याचं पीठ बनवून तो प्रसाद केला जातो। आणि निश्चितच जर पाहिलं तर 10 ते 12 वाजेपर्यंत या ठिकाणी कीर्तन होईल आणि त्यानंतर 12 वाजता राम जन्म सोहळा देखील साई मंदिरात पार पडेल। त्यामुळे आज दिवसभर साई नामाबरोबर रामनामाचा गजर देखील साईंच्या शिर्डीत दिसून येईल। नितीन ओझा, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।